नमस्कार मंडळी. उन्हाचा ताप वाढू लागलाय, बाहेर खूप रखरखीत ऊन पडायला लागलेलं आहे आणि ह्या उन्हामध्ये आपल्याला बचाव करण्यासाठी आपण थंड पेय घेतली पाहिजे. तर थंड पेयामध्ये काय काय थंड पेय घ्यायची ती मी तुम्हाला सांगत आहे, दाखवत आहे. आणि त्याला आपण मोहितो म्हणतो किंवा सरबत म्हणतो. अशा पद्धतीची जी स्ट्रॉ रेडी येतात ती पण आपण कशा पद्धतीने बनवू शकतो ते मी दाखवत आहे. आणि साहित्य पाहूया. सुरुवातीला आपण एक कलिंगडाचं पेय मी बनवणार आहे, कलिंगडाचं मोहितो बनवणार आहे. लिंबू आणि पुदिना घालून एक मोहितो बनवणार आहे. आणि स्ट्रॉबेरी, आता स्ट्रॉबेरी माझ्याकडे नाही आहे, बाजारात स्ट्रॉबेरी मिळते, ती आणली तरी चालेल किंवा माझ्याकडे रेडी आहे स्ट्रॉबेरीचं हे मोहितो म्हणून आहे, ते आपण वापरूया. जर तुमच्याकडे फ्रेश स्ट्रॉबेरी असेल तर ती घालू शकता. कोकम सरबत, आता कोकम सरबत आणि कोकम सरबताचं मोहितो कसं बनवायचं, तर कोकम सरबत ऐवजी मोहितो कसं बनवायचं तेही आपण पाहूया. तर हे मी कोकम सरबत तयार कोकम सरबत आहे, तेही बॉटल मी 5 मिनिटाची घेतलेली आहे. आणि मीठ म्हणजे पुदिनाचं आणि लिंबूचं हे मोहितो मिळते. तर पुदिना आणि लिंबूचं मी रेडी पण बॉटलमधलं पण बनवून दाखवणार आहे आणि फ्रेशली बनवणार आहे. आणि ह्या सोबत आपल्याला लागणार आहे बर्फ आणि हा स्ट्रॉबेरीचा पल्प आहे. तर माझ्याकडे स्ट्रॉबेरी नाहीत म्हणून मी मोहितोचं सिरप आणि स्ट्रॉबेरी पल्प घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे झालं रेडीच घेतलेलं आहे ते. आणि त्यामध्ये वापरायचे आपल्याला सोडा नसेल तर पाणीही चालेल, सोडाच वापरला पाहिजे असं नाही. आणि मी घेतले आहेत बघा, हे कलिंगड तुम्हाला बोलायचं आहे, असे कट करून घेतलेले आहेत आणि काही कलिंगडाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. लिंबूचा रस घेतलेला आहे, पिठी साखर घेतलेली आहे किंवा साखरेचा पाक, शुगर सिरप मिळतं तेही घेतलं तरी हरकत नाही. जिरं घेतलेलं आहे. जिरं आणि पुदिना शरीराला थंड करण्याचं काम करतं आणि गरमीच्या दिवसात हे नक्की घ्यावं. लिंबू सरबतमध्ये पण जिरं पुदिना घालून प्यावं, कारण शरीर पूर्ण गार करतं ते. लिंबूचे मी वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 प्रकारे तुकडे करून घेतले आहेत. पोलो, हे जे लिंबू आणि हे जे आहे मोहितो, हे मोहितो जे आहे ते पोलो, लिंबू आणि पुदिना आणि साखर, पिठी साखर ह्यावर बनलेलं आहे. तर मी हे पण बनवून दाखवणार आणि हे रेडी पण बनवून दाखवणार. आणि यामध्ये थोडंसं ह्या मोहिताला मीठ लागणार म्हणून थोडंसं मीठ घेतलेलं आहे. बर्फ मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, बर्फ करत तो मी वेळेवर घेईल ते मी तुम्ही. आता आपण एक पेय करायला सुरुवात करूया. एक पेय बनवते आणि सोडा सगळ्यामध्ये शेवटी एकत्र करून मी दाखवते. तर सर्वप्रथम मी यामध्ये घालते पहिलं कलिंगडाचं बनवते, वॉटरमेलन मोहितो बनवते. आणि ह्याला आपण मॉकटेल पण बोलतात. लिंबू घालूया 2 लहान तुकडे घालायचे, पानं, पिठी साखर किंवा साखरेत शुगर घालायचे, थोडंसं जिरं पावडर, थोडासा अगदी अर्धा चमचा एवढं लिंबाचं. आता ह्याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं, जोरात आपटायचं नाही. जोरात आपटलं तर काय होणार, ग्लासाचे तुकडे होणार. म्हणून नुसतं असं थोडंसं असं दाबून घ्यायचं, म्हणजे हे ह्याचं कलिंगडाचा ज्यूस झाला पाहिजे आणि पुदिनाचा पण त्याच्यात स्वाद आला पाहिजे. अशा पद्धतीने बघा. आणि जोरात जर आपटलं तर झाले तुकडे ग्लासाचे, जास्त नाही बघ, थोडंसंच बघा, असं थोडंसं. आणि मग ह्यामध्ये आईस क्यूब करायचे. आईस क्यूब आधी पण घरी हे व्हिडिओमध्ये दाखवते म्हणून मी नंतर घालते, तुम्ही आधी घातले तरी चालते. आता ह्याचं हे ज्यूस झालं. तर ह्यामध्ये सोडा आणि आईस क्यूब घालायचे. आता आपण कोकम सिरपचं मोहितो बनवून घेऊया. आधी यामध्ये कोकम सिरप घालायचे, एक अंदाजाने लहान 3 चमचे एवढं. आणि ह्यामध्ये साखर असते, तुम्हाला गरज नसली तर पिठी साखर घाला. ह्यामध्ये आपल्याला जिरे पावडर घालायचे, लिंबूचे तुकडे घालायचे, पुदिन्याची पानं, मीठ घालायचे. आणि थोडंसं असं आपल्याला प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे लिंबू पण त्याचा रस निघून जाईल लिंबूचा असं. आणि पुदिना पण असा थोडासा क्रश होऊन जाईल बघा. आता यामध्ये आता सोडा आणि आईस घालायचे. आता मिंट फ्लेवर आहे ना, पुदिन्याचं फ्लेवरवालं आपण घालून घेऊया. एक अंदाजाने घालायचं, अगदी 2-3 चमचे झाला पाहिजे इतकं. ह्यामध्ये पण साखर असते, गरज नसली तर घालायची. फ्लेवर असली तरी आपण यामध्ये पुदिन्याची पानं घालायचे आणि एक लिंबाची फोड पण, जिरेपूड पण घालायचे. शरीराला मिनिट आहे तरी सुद्धा मी हे पोलोची ह्यामध्ये एक गोळी घालून घेते. आणि आता याला पुन्हा अशी पुदिना आणि हे थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे त्याचा पुदिन्याचा मस्त सुगंध त्यामध्ये येतो आणि छान टेस्ट पण आणि शरीराला गार पण ठेवते. अशा पद्धतीने येत आहे.
हे पण झालं. आता ह्यामध्ये सोडा किंवा पाणी आणि बर्फ घालायचं. आपण स्ट्रॉबेरी फ्लेवर घेऊया. तुम्ही फ्रेश स्ट्रॉबेरी सुद्धा घेऊ शकता. मी स्ट्रॉबेरीचं थोडंसं जास्त घालते कारण स्ट्रॉबेरी थोडंसं बरं वाटते प्यायला स्ट्रॉबेरी फ्लेवरचं. ह्यामध्ये मी थोडंसं स्ट्रॉबेरीचा पल्प पण घालते कारण आणि फ्रेश स्ट्रॉबेरी असेल तर फ्रेश स्ट्रॉबेरी तुम्ही घेऊ शकता. आणि असं स्ट्रॉबेरीचा पल्प आणि स्ट्रॉबेरी आणि फक्त पल्प असला तरी सुद्धा चालतं किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवरचं मोहितोचं स्ट्रॉबेरी फ्लेवर मिळतो तेही चालतं. त्यामध्येही पुदिन्याची पानं, लिंबूची फोड, थोडंसं हेही असं प्रेस करून घ्यायचंय. लिंबू आणि पुदिना असं प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचंय. आणि तुमच्याकडे खलबत्त्याचं दाट आहे आणि नसेल तर लाटणं पण चालेल आहे. फक्त एवढंच की जपून असं प्रेस दाबायचं, नाहीतर ग्लास फुटून जाईल. 5वं जे पेय बनवायचं आहे ते मिंटचं बनायचं आहे. तर पोलोच्या ह्या गोळ्या आहेत ना, ह्या ठेचून घेते मी थोड्याशा. बघा, पोलोच्या गोळ्या मी अशी पावडर करून घेतली. 3 पोलोच्या गोळ्या घेतलेल्या आहेत एका ग्लासासाठी. हे ग्लास जरा छोटा आहे. घालून घ्यायचे पुदिन्याची पानं, पिठी साखर किंवा शुगर सिरप, लिंबू, मीठ घालायचे थोडंसं लिंबूचा रसही घालायचे. हेही तशाच पद्धतीने असं थोडंसं असं दाबून त्याला क्रश करून घ्यायचे. बघा, मस्त असे हे 5 पेय दाखवलेले आहेत. पेय तर अजून खूप आहेत पण मी 5 दाखवले. त्या सगळ्यामध्ये मी बर्फ आईस क्यूब घालून घेते. मी जास्त नाही घालत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. सगळ्यामध्ये मी बर्फ घालून घेतला, आईस घालून घेतला, पुदिना घालून घेतला थोडासा आणि जे वॉटरमेलनचं कलिंगडाचं होतं त्यामध्ये थोडेसे कलिंगडाचे असे तुकडे घालून घेतले. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे सोडा किंवा पाणी. यामध्ये घालूया सोडा किंवा तुम्ही पाणीही घालू शकता. हे आहे कोकम. हे बघा, कलिंगडाचं. हे झालं मिंटचं जे आपण रेडी घेतलं होतं त्याचं. आणि हे आपण मिंटचं बनवलं सेम. जे आपण रेडी बनवू शकतो ते अशा पद्धतीने घरीही बनवू शकतो. आणि हे स्ट्रॉबेरी. बघा किती झाली, 5 पेय मी तयार केलेली आहे. आता हे मिक्स करून द्यायचे. आता तुम्ही मी सोडा वापरले, पाणीही वापरू शकता, असं नाही की सोडाच वापरायला पाहिजे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान वाटतं. आता मी या एका स्ट्रॉने सगळं मिक्स करून घेते सगळी फ्लेवर. बघा कलरफुल वाटतं ना, मस्त असं आणि अगदी सुरेख असं हे कोकम सरबत पण छान झालेलं आहे. बघा, मोहितो ह्याला म्हणतात, मोहितो आणि मॉकटेल म्हणतात, मोहितो म्हणतात. आणि अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही पण बनवून बघा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. बघा यामध्ये ही मिंटची एक टॅबलेट टाकलेली आहे, म्हणजे मिंटची गोळी टॅबलेट बोलले पण टॅबलेटच म्हणतात त्याला, ती घातलेली आहे. ती पण त्याची पण थोडी फ्लेवर आहे, पुदिनाच असतो तो. आणि ह्यामध्ये मी वाटून घातलेली आहे. अशा पद्धतीने हे आपले 5 फ्लेवर तयार झालेले आहेत. कसे झाले मला सांगा. बघा मंडळी, आपलं पेय म्हणजे मॉकटेल म्हणतात आणि मोहितो म्हणतात ते आपले बनवून झालेले आहेत. हा मिंटचा म्हणजे पुदिन्याचा आणि लिंबू वगैरे घालून जो हा रेडी आहे त्याचाच हा फ्लेवर मी घरच्या घरी बनवून तुम्हाला दाखवलेला आहे. हा कलिंगडाचा आहे, कोकमचा आहे आणि स्ट्रॉबेरीचा. अशा प्रकारचे 5 पेय, 5 मोहितो आणि मॉकटेल जे म्हणतात ते तयार झालेले आहेत. आणि आपण हा उन्हाळ्यामध्ये ह्या गरमीपासून वाचण्यासाठी अशा पद्धतीचे आपण बनवू शकतात. तर नक्कीच बनवा तुम्ही घरच्या घरी आणि मुलांना, आपल्या फॅमिलीला अशा पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकता. अगदी सोपी पद्धतीने आणि झटपट होणारे हे पेय आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की सांगा.